नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, हे आज रुद्रुणा म्हणजे रात्री एवढं लेट झोपली, 2 वाजले. आणि हे तर झोपले ते कधीच 2च्या आत झोपलीत, म्हणजे 12 वाजले असतील तेव्हा हे झोपले. आणि मी जागीच होती, कारण बाळ इकडं तिकडं सगळं सामान काढून टाकत होतं आणि त्याचं चाललं तर खेळायचं. म्हणजे काय झालं, तिचा आता टायमिंगच आहे ना, तो चुकीचा आहे झोपायचा. संध्याकाळी बघा 5-6ला झोपते आणि मग रात्री जागरण करावं लागतं, म्हणजे झोपतच नाही रात्री. खूप उशिरानं 2-1 कधी-कधी 12 वाजता झोपते, असं होते. आणि चांगलं नीट खातच नाही ती, पोटभर खातच नाही. सगळं करून देते मी, रवा, परत डाळ भात, चपाती आणि सगळं पराठा बिराठा सगळं, दही बिही तिला असतं सगळं, पण ती खातच नाही. आता बघा झोपली एवढा वेळ, आता किती वाजले असतील, 8 वाजलेत. मग आता तर 9 वाजेपर्यंत ती उठणार नाही, कारण लेट झोपली आता. तर तिला ना किती सांगून म्हणजे असं जबरदस्तीसुद्धा चारता येत नाही. आणि जबरदस्ती चारून बघते थोडं थोडं, तरी पण खातच नाही ती. डाळ भात आणि चपाती वगैरे असं तूप बीप लावून चांगलं करून दिलं ना तरी पण खात नाही. अंडं वगैरे असं, अंडं थोडं उकडवून अंडं असं खाते, पण त्याची पोळी वगैरे केली ना तर ती अजिबात खात नाही. असं तिचं आहे. पण फळं वगैरे ना ती खाते, आणि फळं किती महाग आहेत तुम्हाला माहीत आहेत. ड्रॅगन फळ तिला आवडतं, आणि केळी, परत ॲपल, असं काही ना काही असतंच रोज. पण त्याच्याकडं कुठे एवढं पोट भरतं. तब्येत पण तिची कमी झाली, आणि असंच मला टेन्शन येतं. मग असे खात नाही ना, मग बरं वाटत नाही, असं टेन्शन येतं मला. कारण खातच नाही, मग तिची तब्येत कशी होणार. असं घरचे वगैरे बोलतात, असं तब्येत खूप कमी आहे बाळाची. आता लक्ष तर देते मी, एवढं व्यवस्थित करते. आता झोपली तोवरच बघा व्हिडिओ शूट करते. एन टाईम मग ती जागी राहिली ना, मग व्हिडिओ वगैरे शूट नाही करत मी. आणि कधी कधी करते थोडा वेळ तिच्यासोबत व्हिडिओ वगैरे शूट करते, कारण ते मग एक आठवणसुद्धा राहते लहानपणीची. आता लहान एकदम 1-2 महिन्याची असताच तोवर मी चॅनल दुसरा ओपन केला, तर हा नवीन चॅनल आहे माझा. तर त्याच्यावर लॉंग व्हिडिओ नाही टाकत, शॉर्ट व्हिडिओज टाकते. आणि याच्यावर कसं मग, तर इथं माझी आंघोळ वगैरे झालेली होती, आणि पोहे भिजत म्हणलं ठेवते, आणि देवपूजा वगैरे ते मला अजून करायचीच आहे, पण याची तयारीसुद्धा मी करते. तर तिला आता मी फक्त डाळ भात आणि त्याच्यात एक टमाटो गाजर वगैरे ते सर्व टाकलं आणि शिजत ठेवलं तिला. आणि एका साईडला त्यांना कामावर जायचं असतं 9 वाजता, त्यांच्यासाठी पोहे बनवायचे होते आज मला. तर तिकडं पण मी जाते, पण त्यांना थोडीफार मदत करते. पण ते आज गेलेत, कारण माझा हात आज खूप दुखत होता. काल थोडीशी जखम झाली हाताला, आणि पेनकिलरची रात्री गोळी खाल्ल्यामुळे थोडासा हात जो आहे तो बरा झाला, म्हणजे एवढं काही पेन होत नव्हतं. आणि त्यांच्यासाठी पोहे बनवले, आणि बाळासाठी इकडनं बघा भात लावला आहे थोडा पातळ असं तिच्यासाठी. हे सगळं मी बनवत असते तिच्यासाठी, पण ती खातच नाही, फेकावं लागतं मग शेवटी, असं होते. तर इथं बघा मिरची, हिरवी मिरची आणि तिकडं पिकलेली मिरची आहे, दिसत असेल तुम्हाला. तर 2-4 दिवसांनी, 5-6 दिवसांनी मी मिरच्या घेते, आणि त्या पिकलेला की त्या मी वाळवून ठेवत असते. बघा आता तर पावसाळा आहे, तरी पण ऊन पडते, आणि असंच माझं असं म्हणजे पिकत आल्या ना की लगेच त्या फेकत नाही मी, तसेच ठेवते आणि वाळवून ठेवते. कारण मिरच्या पण वाळलेल्या खूप महाग आहेत, आणि त्या थोड्या थोड्या घ्यायच्या, म्हणजे असे टाकण्यापेक्षा जरा जपून ठेवलेल्या बऱ्या लागतात. मग खिचडी भात वगैरे टाकले, त्याच्यात टाकलं की मस्त वाटतं. इथं बघा पोहा झालेला आहे माझा, आणि तिच्यासाठी भात पण केला मी, कारण आज तिला अंडी पण उकडवून द्यायची होती. म्हणजे तिला सकाळ संध्याकाळ अंडं लागतंच, म्हणजे एक टायमाला 2-2 अंडी खाते. फक्त त्यातलं ते मध्य जे आतलं गोल असतं ना पिवळं, ते खात नाही, फक्त पांढरंच खाते, असं असते तिचं. तर वातावरण बघा मस्त झालं आहे, आणि पाऊस काही यायचं नावच घेईना बघा. पावसाळा आहे, तरी पण असं पावसाळा आहे असं वाटतच नाही, कारण पाऊसच येत नाही. तर इकडं कपडे वगैरे धुवून माझे झालते, आणि सगळं झाडू मारून इथलं बाहेरचं सगळं हे जे ग्राउंड आहे ते मी झाडू मारून कचरा पेटवून देते. तर इथे बघा मस्त असं झालं आहे माझं सगळं काम. एका साईडला चपले ठेवायचं मला घ्यायचं आहे, पण ते घ्यायचं राहूनच गेलं. आणि इथं
पाय पुसायचं एक बाहेर एक आत असतं माझं, कारण येताना असं इकडंच खाली त्याच्यामुळे पायाला वगैरे धूळ असते आणि ते आतमध्ये जास्त येऊ नये म्हणून 2-2 पायपुसणी ठेवते मी. आणि इकडे बघा टोस्ट त्यांच्यासाठी चहा करून ठेवला, पोहे वगैरे, आणि इथं मला भाजी पण लावली, रुद्रूला अंडी उकडून ठेवली. आणि त्याच्यानंतर मग आता हे कामावर गेले की थोड्या वेळाने मी जेवण पण करून घेते, कारण जेवण माझं लवकर होतं. कारण मग काम करून करून सकाळपासून नाश्ता वगैरे मी नाही करत, कधीतरी करते, नाहीतर मग एकदाच जेवण वगैरे माझं होते. तर इथं बघा चालले रुद्राक्षचं काय उठायचं नावच घेईना. तर इथं चाललं आहे माझं आता टी व्ही बघायचं. रुद्राक्षी काय उठणं झाली, तिची वाट बघते मी कधी उठेल काय माहिती. तर चलो बाय बाय.